नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात. राष्ट्रीय आरोग्य अभियानतर्फे थेट मुलाखतीद्वारे काही पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे. या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2026 अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्याकरता पदभरती कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावरती भरण्यात येणार आहे. या संदर्भामध्ये जी मूळ जाहिरात प्रकाशित झालेली आहे, ती मूळ जाहिरात आपण आपल्या स्क्रीनवरती पाहत आहात. ज्यामध्ये आपण बघू शकता, की नेफ्रोलॉजिस्ट, त्यानंतर कार्डिओलॉजिस्ट, त्यानंतर गायनोकॉलॉजिस्ट, त्यानंतर पेडियाट्रिशियन, त्यानंतर बघा अॅनेस्थेसिस्ट, त्यानंतर सर्जन, त्यानंतर फिजिशियन कन्सल्टंट, मेडिसिन स्पेशलिस्ट, याशिवाय बघा मायक्रोबायोलॉजिस्ट अशा वेगवेगळ्या जागांकरता जाहिराती आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला रेडिओलॉजिस्ट, मेडिकल ऑफिसर, पब्लिक हेल्थ मॅनेजर आणि एएनएमच्या सुद्धा इथं जागा इथं उपलब्ध आहेत. तर या संदर्भामध्ये एक्स-रे टेक्निशियन असेल, डेंटल हायजिनिस्ट असेल, त्यानंतर पीअर एज्युकेटर असेल आणि मल्टीपर्पज ट्रेनर याच्या सुद्धा इथं जागा आहेत. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये आपल्याला या पूर्ण जाहिरातीमध्ये आपल्याला मेडिकल ऑफिसर वॅकन्सीज, त्याचप्रमाणे इतर काही अटी शर्ती या सुद्धा इथं दिलेल्या आहेत. थेट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे ही पदं भरण्यात येणार आहेत. तर जी काही दर महिन्याचा तिसरा बुधवार असेल, तर दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे 31 जून 2026 पर्यंत आपल्याला ही पदं भरायची आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला सुरुवातीला जे जात किंवा वैधता प्रमाणपत्र छायांकित प्रतीसह मूळ कागदपत्रांसह 12/3/2026 रोजी सकाळी 10 वाजता सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, ABB सर्कल जवळ, त्र्यंबक रोड, नाशिक येथे उपस्थित राहावे सध्या, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र दर 15 दिवसाला मेडिकल ऑफिसर MBBS पदांकरता हे ओपन राहील. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये आपल्याला जे काही डिटेल माहिती असेल, ती डिटेल माहिती सुद्धा या पूर्ण PDF मध्ये दिलेली आहे. मात्र या व्यतिरिक्त आपल्याला जे काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजेच आपण स्क्रीनवरती बघा, की टोटल 90 जागा असून सिलेक्शन प्रोसेस इंटरव्ह्यूद्वारे असणार आहे आणि या पदांना अप्लाय करण्याकरता फीस जी आहे ती अराखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹150 तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ₹100चा डीडी जोडणे आवश्यक आहे आणि डीडीच्या मागे स्वतःचे नाव हस्ताक्षरात लिहावे आणि डिमांड ड्राफ्ट हा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नाशिक नॉन PIP या नावाने असावा. मुलाखतीची तारीख, सध्याची जी तारीख आहे ती 12/3/2026 सकाळी 10 वाजता सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद भवन, ABB सर्कल जवळ, त्र्यंबक रोड, नाशिक आहे. या संदर्भातली मूळ जाहिरात ही zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. तरी आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आणि आपण कोणते जॉब सर्च करत आहात ते सुद्धा आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. धन्यवाद.